पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्य पदक मिळवणाऱ्या स्वप्नील कुसळे आज मायदेशी परतला आहे आणि त्याचे आई बाबा त्याच्या स्वागतासाठी तयार दिसतायत आपल्याला। स्वप्नील आज एवढं मोठं सगळ्या भारतीयांची मान उंच करून भारतात परततोय। काही वेळातच तो तुम्हाला भेटणार आहे। काय नेमकी पहिली प्रतिक्रिया? आता तो आता आला की तो आम्हालाच भेटणार आई वडिलांनी आणि त्याचं खूप खूप कष्ट आणि आमचा आशीर्वाद। सगळ्या भारतीयांची मान त्याने उंचावली होय। त्याचे वडील आहेत आपल्यासोबत। हा सर, फार मोठा आम्हाला अभिमान वाटतो, कारण की त्यांना देशासाठी जे पदक मिळवलेलं आहे त्यासाठी त्याची मेहनत फार मोठी आहे आणि आमच्या घरवाल्यांचा सपोर्ट, कारण आम्ही त्याला जे वाढवलं आहे किंवा त्याला जे शूटिंगसाठी जो खर्च केलेला आहे, आम्ही सामान्य कुटुंबातली माणसं आहोत, तरीसुद्धा आम्ही त्याला जे काही लागेल ते पुरवलेलं आहे आणि साऱ्या देशवासियांच्या शुभेच्छा हे सगळं तो जाणतोय आणि त्याला जाणीव आहे आपल्या परिवाराची आणि सर्वांचा सपोर्ट मिळाला, त्यामुळे त्याला ही कृपा दृष्टी भेटलेली आहे आणि त्याने ते पदक जिंकलंय। आम्हाला आनंद आहे की त्यानं आपल्या तिरंगा ध्वज हमेशा फडकत ठेवलेला आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो। तो लहानपणी कसा होता आणि आता त्याच्यात काय बदल दिसतात? एवढं सगळं लहानपणी तो अगदी नाजूक होता आणि अगदी तो पहिल्यापासून शिस्तबद्ध होता काय, पण त्याची ह्या खेळातली चमक जी आहे ते आम्हाला नंतर समजली। 2009 पासून ज्यावेळी त्यानं बंदूक हातात घेतली 9 साली, तेव्हापासून त्यानं कधीच मागे बघितलं नाही, कायम तो अगदी चढत्या क्रमाने आपला खेळ खेळत गेला आणि त्यामुळे आम्हालाही वाटत गेलं की ठीक आहे, आमचा मुलगा या खेळामध्ये अगदी प्रत्येक वेळी तो चांगला खेळतोय, चांगलं पदक मिळवतोय, त्यामुळे आम्ही जे कर्ज काढलं असेल, काही त्याला पैसे पाठवले असतील ना, त्याचा मला कधी काही खंत वाटली नाही, अगदी आनंद वाटत गेला। किती साधारण खर्च काढला होता? कारण एखाद्या सामान्य कुटुंबातल्या मुलाला अशा पद्धतीने तयार करणं आणि ऑलिम्पिक पर्यंत पोहोचवणं मोठा प्रवास असतो हा। मी तुम्हाला आकडेवारी सांगू शकत नाही, फक्त एवढं सांगतो की त्याचा आमच्या ताकदीपेक्षा आम्ही खूप त्याला पैसे खर्च केलेले आहेत आणि ते सगळं लोन काढत आम्ही गेलो। प्रत्येक वेळी लोन काढायचं, त्याला पैसे पुरवायचे आणि तुम्हाला माहिती आहे की या शूटिंगमध्ये पैसे देताना काही 10,000 आणि 5,000 दिवस आपण देऊन चालत नाही आहेत। 1 लाख, 1.5 लाख, 70,000, 80,000 अशा म्हणजे आम्ही सामान्य माणसं पैसे देताना त्याला म्हणजे आमची अगदी फार मोठी परवड व्हायची। त्यानं परतफेड केली आहे 100% मॅडम, सगळ्या भारतीय आणि आमचं पांग फेडलं त्यानं। मी काय म्हणतो की आमच्या साऱ्या कष्टाचं आणि साऱ्या आमच्या कर्जाचं पांग फेडलं, आम्ही पूर्ण समाधानी आहोत आणि विशेष म्हणजे त्यानं आमचा तिरंगा ध्वज फडकत ठेवला देशामध्ये आणि जगामध्ये, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो। तुम्ही मॅच बघितली का? हो, बघितली की। काय वाटलं आपला मुलगा मॅच सुरू व्हायच्या आधी काय धडधड होती आणि मॅच संपल्यावर अख्ख्या भारताला त्यानं कांस्य पदक मिळवून दिलं? मॅच बघताना आम्हाला एकदम आमचं धडकी भरलेली, बीपी लो होती काय वाढते अशी धडकी पडलेली आणि मग ते आम्हाला मी जिंकून आले, बरं वाटलं। आता पहिल्यांदा तो भारतात परततोय, काय नेमकं करणार? काय तयारी केली आहे त्याच्या स्वागताची तुम्ही आई म्हणून? आता हार आणले आम्ही, शाल आणली, त्याचा शाबासकी कशी देणार आहात त्याला? शाबासकीने अशी मिठी मारून जवळ घेऊन करणार त्याला। त्याची बहीण देखील आपल्या सोबत आहे। ताई, आपला भाऊ येतोय, देशाचं नाव उंचावून परत येतोय, काय वाटतं? मला खूप अभिमान आहे की माझा भाऊ एवढ्या शिखरावरती पोहोचलेला आहे आणि पूर्ण भारतीयांना की त्याचा आदर्श म्हणून एक ओळख आहे असेलच आणि त्यानं जे कष्ट घेतले त्याचं त्याला फळ मिळालेच आहे, त्यामुळे खूपच भारी वाटतंय। हे सगळे कुटुंबीय आता स्वप्नीलची वाट बघतायत, पुणे देखील वाट बघतायत, कोल्हापूरकर देखील सगळे स्वप्नीलची वाट बघतायत आणि त्या स्वप्नीलला कधी पाहतो असं त्यांच्या कुटुंबियांना झालंय। कॅमेरामॅन अमोल गव्हाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।